नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण पहिल्या घटकातील दुसरा पाठ आहे 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन हा पाठ आपण पाहणार आहोत। चालू व्हिडिओमध्ये आपण या पाठातील स्वाध्याय 2.1 मधील 11 उदाहरणे सोडवणार आहोत। तेव्हा सुरुवात करूया आपण। पहिला प्रश्न आहे, पहा एक संख्या दिलेली आहे, ही संख्या अक्षरात कशी लिहाल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला समजलीच असेल की आपण ज्यावेळेस पाठाच्या सुरुवातीला काही नियम व्याख्या पाठ केल्या त्यावेळेस असा एक नियम होता की दिलेली जी संख्या आहे त्या संख्येमध्ये प्रथम जर आपल्याला ती संख्या व्यवस्थित किंवा योग्य पद्धतीने वाचन करायचे असेल, बिनचूक वाचन करायचे असेल तर प्रथम आपण त्या संख्येमध्ये स्वल्पविरामचा वापर करून घ्यायला हवा। तो वापर आपण कसा करायचा हे पाहिलेलंच आहे। ज्यावेळेस एखादी संख्या दिलेली असते आणि त्या संख्येच्या उजव्या बाजूकडून 3 संख्या सोडून एकक, दशक, शतक अशा 3 संख्या सोडून प्रथम पहिला स्वल्पविराम द्यावा आणि त्यानंतर मात्र 2-2 संख्या सोडून स्वल्पविराम देत डावीकडे जावे। अशा पद्धतीने या ठिकाणी 2 स्वल्पविराम आलेले आहेत। म्हणजेच या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष म्हणजे 6 हा अंक लक्ष या ठिकाणी आहे। म्हणजे 6 लक्ष, 1000 आणि 10,000 आणि 1000 या ठिकाणी दोन्ही ठिकाणी शून्य आहे, म्हणजेच तो वाचनात येणारच नाही। 6 लक्ष आणि 6 लक्ष 6 शतक आहे, म्हणजे 6 6 6 लक्ष 606 ही संख्या आहे। 6 लक्ष 606 पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल। यानंतर पुढचा दुसरा प्रश्न आहे बा, त्याच पद्धतीचा आहे अगदी। एका संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे। दशलक्ष स्थानी एकक स्थानी 5 आहे, दशलक्ष स्थानी 7 हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कसे लिहाल? पहा मित्रांनो, अशा प्रकारचा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला तर गोंधळून न जाता एकदम सोपा प्रश्न आहे हा, तो समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करावा। पहा या ठिकाणी एकक स्थानी 5 हा अंक आहे, तो आपण लिहू। एकक स्थानी 5 हा अंक आहे। त्याच्यानंतर दशलक्ष स्थानी 7 हा अंक आहे। दशलक्ष म्हणजे पहा एकक, दशक स्थानी 0, शतक स्थानी 0, कारण इतर सर्व स्थानावर 0 हा अंक आहे। पहा एकक स्थानी 5, दशक स्थानी 0, शतक स्थानी 0, नंतर इथं स्वल्पविराम येईल, 1000 स्थानी 0, 10,000 स्थानी 0, नंतर इथं कॉमा येईल, एकक, दशक, शतक, 1000, 10,000, लक्ष, लक्ष स्थानी सुद्धा 0 आणि दशलक्ष स्थानी पहा या ठिकाणी दशलक्ष स्थानी 7 हा अंक लिहायचा आहे, म्हणजे दशलक्ष स्थानी 7 हा अंक येईल। या ठिकाणी आपल्याला प्रश्नात सांगितल्याप्रमाणे संख्या या ठिकाणी मिळालेली आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, एकक स्थानी 5, दशक, शतक, 1000, 10,000, लक्ष, दशलक्ष ठिकाणी 7, म्हणजेच या ठिकाणी पहा 70 लक्ष 5 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे। 70 लक्ष 5 पहा पर्यायामध्ये कोणतं आहे उत्तर? 70 लक्ष 5 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण। तिसरा प्रश्न आहे, 8,80,080 ही संख्या अंकात कशी लिहाल? खूपच सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे हा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो। 8,80,080 ही संख्या अंकात लिहित असताना आपण प्रथम पर्याय न पाहता सरळ सरळ प्रश्नात सांगितलेली अक्षरी संख्या या अंकात लिहिण्याचा प्रयत्न करू। पहा 8 लक्ष कॉमा 8,80,000 लक्ष झाल्यावर 1000 येतात, हे 80,000, 8,80,080। आता 80 म्हणजे शतक स्थानी या ठिकाणी का कोणतीही संख्या दिली नाही, म्हणजे त्या ठिकाणी 0 येईल आणि शेवटी 80 येईल। 8,80,080 या पद्धतीने ती संख्या तयार होईल। म्हणजेच पहा पर्यायामध्ये या ठिकाणी आहे 8,80,080 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा प्रश्न आहे, 40
लक्ष 40,440 ही संख्या अंकात कशी लिहाल? अगदी तिसऱ्या प्रश्नाप्रमाणेच याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहून काढायचं आहे. पर्याय न पाहता प्रथम आपण प्रश्नामध्ये जी अक्षरात संख्या दिलेली आहे ती आपण अंकात लिहून काढू आणि नंतर पर्यायामध्ये आपण ते शोधू. पहा या ठिकाणी 40 लक्ष कॉमा 40,000 लक्ष झाल्यानंतर हजारच स्थान येत असते. हजारच्या नंतर लक्ष दशलक्ष म्हणजेच लक्ष झाल्यानंतर आपण या ठिकाणी 40,000 लिहू शकतो. 40,000 हजार नंतर 440 हे 440 म्हणजेच 40,40,440 ही संख्या अंकात या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष म्हणजे 40 लक्ष. या ठिकाणी आपलं अगदी लिहिलेलं उत्तर हे बरोबर आहे. पहा पर्यायामध्ये कुठे मिळते आपल्याला हे उत्तर. हे 40,40,440 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न आहे. पहा पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे? पहा अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण घाईघाईने प्रश्न वाचत असताना पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन बरोबर आहे की चुकीचे आहे, नेमकं काय प्रश्नात विचारलेलं आहे हे आपण नीट लक्षात ठेवायला हवं आणि नंतर पर्याय पाहायला हवेत. पहा या ठिकाणी खालील 4 जोड्या दिलेल्या आहेत. अंकामध्ये संख्या आहेत आणि त्याच अक्षरात पुढे लिहिलेल्या आहेत. यामधली 3 जोड्या ह्या बरोबर असणार आहेत आणि एकच जोडी ही चुकीची असणार आहे. पहा आपण पर्यायाचा आधार घेऊ या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी. पहिला पर्याय आहे अंकात संख्या वाचू आपण. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 2,13,508. 2,13,508 ही आपण अक्षरात बरोबर आहे का पाहू. पहा 2,13,508 म्हणजे अंकात आणि अक्षरात दोन्हीही मध्ये ही दिलेल्या संख्या अंकातली आणि अक्षरातली ही अगदी बरोबर आहे, म्हणजे ही जोडी बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा पर्याय पाहू कारण आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. दुसऱ्या पर्यायामधली संख्या वाचन करू. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 6,30,412. अक्षरामध्ये पहा 6,30,412 म्हणजे अगदी बरोबर जोडी आहे ही सुद्धा. तिसरा पर्याय पाहू आपण. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष 9,89,050. 9,89,050 अक्षरात पाहू 9,89,005. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा 9,89,050 ही अंकातली संख्या आहे आणि अक्षरात लिहिताना मात्र 89,005 असं लिहिलेलं आहे. म्हणजे ही जोडी जी आहे 3 नंबरची ही चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर हे तिसरा पर्याय आहे. यानंतर 6वा प्रश्न आहे 15,15,15 ही संख्या अंकात लिहा. पहा विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये 2017 साली हा आलेला प्रश्न आहे. म्हणजे अशा पद्धतीचा एक प्रश्न हा परीक्षेमध्ये येतच असतो. खूप सोप्या पद्धतीचा असतो. गोंधळून न जाता आपण तो व्यवस्थित लक्ष देऊन तो सोडवायला हवा. या ठिकाणी आपण 15,15,15 ही अक्षरात दिलेली संख्या अंकात लिहून काढू आणि मग ती लिहिलेली संख्या ही पर्यायामध्ये आपण शोधू. पहा या ठिकाणी 15 कोटी आहेत. आपण 15 कोटी लिहून काढू आधी. लक्ष, हजार आणि शतक, दशक, एकक. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी म्हणजे 15 कोटी ही संख्या आलेली आहे. यानंतर 1515. पहा मित्रांनो 1515. 1500 म्हणजे 1,500. 1500 म्हणजे 1,500 आणि हे 15 या ठिकाणी ह्या संख्या दिलेली आहे. म्हणजे 15 कोटी आहेत, 1500 आहेत आणि 15 आहे. आपण ह्या तिन्ही संख्याची जर या ठिकाणी बेरीज केली तर पहा मित्रांनो
501 5 1 0 0 0 0 0 0 5 1 एकक दशक शतक या ठिकाणी आपल्याला ही संख्या मिळेल. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी 10 कोटी म्हणजे 15 कोटी 1,515. या ठिकाणी 1515 आपल्याला दिलेलं आहे. इथं 1515 म्हणजे 1500 म्हणजे 1,500 आणि हे वरचे 15 म्हणजे या पद्धतीने आपण अंकात ती संख्या लिहू शकतो. 15 कोटी 1,515. पर्यायामध्ये जर आपण हे शोधलं तर या ठिकाणी चौथा पर्याय आहे 15 कोटी 1,515 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. आपण जर पर्यायाचा जर आधार घेतला असता या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तरी आपल्याला उत्तर लवकर शोधता आलं असतं. विद्यार्थी मित्रांनो पहा, पहिल्या पर्यायामध्ये एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी म्हणजे 1 कोटी ही संख्या दिलेली आहे. पण आपल्याला 15 कोटी ही संख्या हवी असल्यामुळे पहिला पर्याय काय उत्तर येऊ शकणार नव्हतं. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी 10 कोटी म्हणजे 15 कोटी आलेला आहे, बरोबर आहे. पण या ठिकाणी शेवटी 15 कोटी 515 आलेला आहे. आपल्याला 1515 हवा आहे म्हणजेच दुसरा पर्यायसुद्धा उत्तर येऊ शकणार नाही. तिसरा पर्याय आहे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी 10 कोटी म्हणजे 15 कोटी 1 लक्ष 15 कोटी 1 लाख. या ठिकाणी 1 लाख दिलेलंच नाही आहे म्हणजे तिसरा पर्यायसुद्धा उत्तर येणार नाही. आणि चौथा पर्याय जर पाहिला तर 15 कोटी 1,515 हे उत्तर बरोबर येईल. या ठिकाणी फक्त कन्फ्यूज करण्यासाठी 1515 असा शब्द वापरलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावं लागेल की 1500 मध्ये 15 आपल्याला मिसळायचे आहेत. 1500 म्हणजे 1,500 आणि 15 म्हणजे 1,515 ही 1,515 होतात म्हणून चौथा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो. म्हणजे पर्यायामधून सुद्धा आपल्याला उत्तर लवकर मिळालं असतं किंवा अक्षरात दिलेली संख्या अंकात लिहून सुद्धा याचं उत्तर आपल्याला काढता आलं असतं. यानंतर 7वा प्रश्न आहे. 7वा प्रश्नसुद्धा विद्यार्थी मित्रांनो 2018मध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. पहा, प्रश्न आहे संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. पहा, 2018मध्ये हा प्रश्न आलेला आहे. या ठिकाणी प्रश्नामध्येच काही संख्या दिलेल्या आहेत, क्रमाने कोणत्या तरी आलेल्या संख्या आहेत त्या, आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या ठिकाणची संख्या आपल्याला शोधायची आहे. ही एक संख्या मालिका आहे. पहा, यामध्ये पहिली संख्या दिलेली आहे. पहा, 4,17,805. त्याच्यानंतर दुसरी आपल्याला शोधायची आहे. तिसरी आहे 4,17,797 आणि शेवटची आहे 4,17,793. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दुसरी संख्या शोधण्यासाठी या शेवटच्या 2 संख्यामधला फरक जर लक्षात आला तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लवकर काढता येईल. पहा, या ठिकाणी 797 आणि 793 म्हणजे 3चा जवळपास 4चा फरक ह्या 2 संख्यामध्ये आहे. 4चा जर आपण या ठिकाणी त्याच पद्धतीनं जर शोधण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी 97 मध्ये जर या ठिकाणी 4 मिळवले 97 मध्ये, ह्या 797 मध्ये, तर या ठिकाणी 801 ही संख्या आपल्याला मिळेल. 801 आणि दुसरी संख्या जर ही 801 असेल 4,17,801 तर पहिली संख्या याच्यापेक्षा 4ने मोठी असणार आहे. ती जर ही आली बरोबर तर हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. पहा, या ठिकाणी बेरीज करू आपण. पहा, 4,17,805 म्हणजे त्या 4ही संख्यामध्ये 4ने ही संख्या वजा होत गेलेली आहे. -4 ही येईल, परत -4 तिसरी संख्या आणि तिसऱ्या संख्येतून -4 केल्यानंतर चौथी संख्या मिळत आहे. म्हणजे एक -4 करून हा संख्यांचा क्रम या ठिकाणी पूर्ण होत आहे. म्हणजे 4,17,805 या संख्येतून जर 805 4 वजा केले आपण तर आपल्याला 4,17,801 हे उत्तर या ठिकाणी येत आहे. ते आपण पर्यायामध्ये शोधू आता. 4,17,000 4 लक्ष
17,800 येणार नाही, आपल्याला 801 हवा आहे. 41,07,081 म्हणजे 81 शेवटी नाहीच आहे, त्याच्यामुळे अगोदर संख्या काय लिहिली आहे याच्याकडे लक्ष नाही दिले तरी चालेल, कारण शेवटी 81 नाही, आपलं 1 आहे. 4,01,801 4,01,000 नाही, आपल्याला 17,000 हवा आहे. चौथा पर्याय आहे 4,17,801. हे उत्तर आपलं अगदी बरोबर असेल. पर्याय क्रमांक 4 4,17,801 ही दुसऱ्या ठिकाणी येणारी ही क्रमवार संख्या असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो 8वा. एक संख्या दिलेली आहे या ठिकाणी. या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. पहा, या ठिकाणी आपण जो संख्या वाचण्यासाठी जो स्वल्पविराम वापरायचा नियम आहे तो खूप आपल्याला संख्या वाचण्यासाठी मदत करू शकतो. त्यामुळे आपण जर स्वल्पविरामचा या ठिकाणी आधार घेतला, एकक, दशक, शतक, उजवीकडून 3 संख्या जोडून पहिला स्वल्पविराम आणि त्याच्यानंतर 2-2 संख्या सोडून या ठिकाणी संख्या आपल्याला असा वाचता येईल: एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 76,45,213. ठीक आहे. या संख्येमध्ये आपल्याला लक्षस्थानचा अंक शोधायचा आहे. सुरुवातीला पहा, क्रमवार अंक शोधायचे आहेत. अंक अनुक्रमे म्हणजे सुरुवातीला लक्ष, नंतर हजार आणि नंतर दशक. पहा, लक्षस्थानी कोणता येते? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 6 लक्षस्थानी 6 अंक येत आहे. पर्यायामध्ये पहिला, दुसरा आणि चौथा पर्यायामध्ये सुरुवातीला 6 अंक दिलेला आहे. पहा, लक्षस्थानी 6 आलं, कॉमा, त्याच्यानंतर हजार स्थानी शोधायचं आहे. पहा, एकक, दशक, शतक, हजार, हजार स्थानी 5 हा अंक येत आहे, कॉमा, आणि शेवटी दशक, एकक, दशक, दशक स्थानी 1 हा अंक येत आहे. म्हणजे 6, 5, 1 ह्या क्रमाने येणारा पर्याय हा पहिलाच आहे. पहा, 6, 5, 1. यानंतर 9वा प्रश्न. 9वा प्रश्न आहे संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 7वा प्रश्न जो पाहिला अगदी त्याच पद्धतीने हा 9वा प्रश्न आहे. पहा, या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहेत, 3 संख्या दिलेल्या आहेत आणि 3 नंबरची जी संख्या आहे 4 संख्यापैकी ती संख्या आपल्याला शोधायची आहे. प्रथम आपल्याला याच्यातला क्रम काय असेल तो आपल्याला पाहावा लागेल. पहा, पहिली संख्या दिलेली आहे या ठिकाणी एकक, दशक, शतक, 8,64,794. त्याच्यानंतर दुसरी संख्या आहे. पहा, 1, 2, 3 संख्या, प्रथम उजवीकडून नंतर 2, 8,64,791. म्हणजे 8,64,000 दोन्ही संख्यात आहे. फक्त 794 आणि 791 शेवटच्या 3 अंकामध्येच या ठिकाणी फरक झालेला आहे. आणि तो जर फरक आपण लक्षात घेतला तर एक लक्षात येईल की ह्या पहिल्या संख्येतून जर 3 वजा केले तर दुसरी संख्या आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. तसंच याच पद्धतीनं आपण ह्या दुसऱ्या संख्येतून जर 3 वजा केले तर आपल्याला तिसरी संख्या मिळेल. आणि तिसऱ्या संख्येतून जर 3 वजा करून जर आपल्याला ही चौथी संख्या येत असेल तर आपला हा फॉर्म्युला अगदी बरोबर असेल आणि येणारं उत्तर ही सुद्धा बरोबर असेल. पहा, या ठिकाणी जर आपण 8,64,791 मधून जर 3 वजा केले तर किती शिल्लक राहतात? पहा, 11 मधून हातच्या घेतला, 11 मधून 3 गेले, 8 राहिले. या ठिकाणी 9 मधला हातच्या घेतल्यामुळे 8 राहिले होते, 7 म्हणजेच 788. तिसरी संख्या येईल 8,64,788. आता या संख्येमधून जर 3 वजा केले आणि जर उत्तर आपल्याला हे 4 नंबरची संख्या मिळत असेल तर या पद्धतीनं केलेलं उत्तर आपलं अगदी हे बरोबर असेल. त्यामुळे आपण चौथी संख्या येते का अगोदर पाहू. 8 मधून 3 गेले, 5 राहिले, 808, 87,7, 4, 6 आणि 8 म्हणजे 8,64,785. 8,64,785 म्हणजे आपण काढलेलं उत्तर हे अगदी बरोबर आहे. या संख्यामध्ये समोरची संख्या ही मागच्या संख्येपेक्षा 3ने कमी होत गेलेली आहे. आणि या पद्धतीनं
जर आपण दुसऱ्या संख्येतून 3 वजा केले तर आपल्याला 8,64,788 हे उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. 8,64,788. पर्यायामध्ये शोधू आपण हे उत्तर कुठं आहे. आता पहा, 8,64,790 या ठिकाणी 90 आहे, आपल्याला 88 पाहिजे आहे, म्हणून पहिला पर्याय काही उत्तर येणार नाही. दुसरा पाहू आपण, 8,64,788. 8,64,788 दुसरा पर्याय अगदी बरोबर उत्तर आहे. यानंतर 10वा प्रश्न आहे. 5,06,786 ही संख्या अंकात कशी लिहावी. अगदी सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण या ठिकाणी दिलेली अक्षरातली संख्या ही अंकात लिहू. 5,00,000, 6,000. पहा, या ठिकाणी 6,000 दिलेलं आहे, म्हणजे 10,000च्या ठिकाणचा अंक या ठिकाणी दिलाच नाही, म्हणजे त्या ठिकाणी 0 येईल आणि 6, म्हणजे ही दोन्हीची जोडी झाली 10,000ची. या ठिकाणी 0 येईल. ही 6,786, हे 700 आणि 86 या पद्धतीने ती संख्या आपल्याला मिळेल. पाहू पर्यायामध्ये कोणती आहे ती. हे पर्याय क्रमांक 4, 5,06,786 हे उत्तर असेल. आणि या स्वाध्यायामधला अगदी शेवटचा प्रश्न आहे. एक संख्या दिलेली आहे. पहा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, स्वल्पविरामचा जर वापर केला नसेल तर ती संख्या आपल्याला वाचण्यास खूप कठीण जाते. लक्षात सुद्धा येत नाही की ती लक्ष आहे, कोटी आहे, 10 कोटी आहे की 10,000 आहे. त्यामुळं स्वल्पविरामचा वापर करून जर आपण संख्या वाचण्याचा प्रयत्न केला तर अगदी सहज आपल्याला संख्या वाचन करता येत असते. पहा, या ठिकाणी दिलेली संख्या लिहून घेऊ आपण आणि स्वल्पविरामचा वापर करू. उजवीकडून पहिले 3 अंक सोडून स्वल्पविराम, नंतर तो, म्हणजे 32,00,000च्या ठिकाणी 0 आहे, 10,000च्या ठिकाणी सुद्धा 0 आहे, 389 ही संख्या आहे. ही संख्या अक्षरात कशी लिहाल, ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे, म्हणजे 32,03,89. पहा पर्याय पाहू आपण. 32,03,89 म्हणजे अगदी पहिलाच पर्याय हा अक्षरात लेखन केलेली संख्या ही अगदी बरोबर आहे. पहा, 32,03,89, 32,03,89 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच पाठातील स्वाध्याय 2.2 मधील सर्व उदाहरणे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.